12वा खेळाडू 12वा खेळाडू गावदेवी एंटरप्राइजेस संघाचा 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये या. इथे फलंदाजांची गोलंदाजांची कोणाची नावं माहित नाहीत. स्कोररला तिकडे लक्ष द्यावं लागतंय त्याच्यामुळे सामन्याला विलंब होतोय. दोन्ही संघाचे एक एक अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये या. सामना चालू होतोय. पहिला चेंडू हाताला जातोय. दोन्ही संघाचे एक एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. सुनील आणि अतुल गावदेवी संघाचे दोन्ही सलामीवीर. पहिला सामना करेल तो सुनील. मोठा फटका मारला जातोय. पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय. चेंडू थांबू शकत नाही. चौकार वसूल होतोय. पहिल्या चेंडूवर बाउंड्री. 4 धावांनी खातं खोललंय स्वतःचं वैयक्तिक आणि सांघिक सुद्धा. पहिल्या चेंडूवर 4 धावा. दुसरा चेंडू काहीसा लो राहिलेला. डॉट निघून जातोय. दोन चेंडू झालेले. 2 चेंडूंवर 4 धावांवर खेळतोय तो सुनील. बघूया तिसरा चेंडू हाताला जातोय. कडा घेऊन मागे निघतोय चेंडू स्लिप मध्ये. तिथे मात्र 1 धाव. डिक्लर झोन मध्ये चेंडू गेला. तीन चेंडूवर 5 धावा खर्च केल्या तर गोलंदाज ऋषी याने. एसपी किंग संघाचा गोलंदाज ऋषी. पुढील चेंडू पुन्हा एकदा लो राहिला. फलंदाजाला समजलं नाही. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केल्यानंतर आता मात्र कमबॅक करतोय. रोखून धरलाय गावदेवी संघाचा फलंदाज सुनील याला. फटका मारू दिला जात नाही. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे षटक आहे मोठा हाणामारीचं षटक पण तो थांबवला जात आहे. बघूया पुढील चेंडू हाताला जातोय. ऋषी याच्या माध्यमातून फुलटॉस मात्र फायदा उचलू शकला नाही. खेळून काढलाय. फायनल कडे फील्ड होईपर्यंत 1 धाव पळून काढली जाते. स्ट्राइक रोटेन होते एका धावेने. सहा धावा झालेल्या आहेत. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राइक वर येतोय तो अतुल. लेफ्ट हँडेड अतुल पहिल्यांदा स्ट्राइक वर येतोय. आपलाच भाऊ गोलंदाजी मार्क वर आहे. अनेक वेळा त्याच्याशी सामना झालेला आहे. अनेक वेळा त्याच्यासोबत प्रॅक्टिस केली. आज मात्र एकमेकाच्या विरोधात टाकलेत. बघूया पुढील चेंडूचा सामना करील नाही. मात्र इथे चेंडू न टाकण्याच पसंत केलं. ऋषी मात्र चेंडू न टाकताच माघारी येतोय. फलंदाजीचा अनुभव आहे. मला वाटतंय मनात काहीतरी कुजबूज आहे. मोठा फटका कन्वर्ट केला जाईल की काय ऋषीच्या मनातील भीती. बघूया हाताला जाईल आता मात्र चेंडू. मोठा फटका मारण्याचा मनसुबा परंतु डिक्लर झोन. एकच धाव. डिक्लर झोन मध्ये एकच धाव. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. आता मात्र फिल्डर
पसरतील. 7 धावा झालेले आहेत. विदाउट लॉस. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर जेवढ्या कमी वेळामध्ये पसरवून घ्या आणि आपला दुसरा गोलंदाज लगेच बॉलिंग मार्कवर आणायचा आहे. दुसरा षटक जबाबदारी घेतली ते अरुण पष्ट्याने आपल्या खांद्यावर. पहिल्या षटकामध्ये एक चौकाराने 7 धावा झाल्यात, परंतु फलंदाज काय बाद झालेला नाही. विदाउट लॉस 7 रन. बघूया लेफ्ट हँडेड बॅट्समन अतुल अरुण पष्ट्याच्या पहिला चेंडूचा सामना करेल. हलक्या हाताने खेळून काढलाय पॉइंटवर. तिथे फील्ड चांगली झाली. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र थांबू शकले नाहीत. स्ट्राइक रोटेट होते. सुनील स्ट्राइक वर येतोय. मगाशचा सामना मात्र 4 षटकांमध्ये 24 धावा झाल्या होत्या. त्याच हेतूने हा सामना सुद्धा पहिले काय 1-2 ओव्हर खेळून सिंगल डबलच्या साहाय्याने धाव फलक खालता ठेवण्याचं काम चालू आहे. जी रणनीती आखली जाते आणि शेवटच्या पुढील चेंडू कट केलाय तिथे मात्र एकच धाव मिळेल. डिक्लर झोन मध्ये गेल्यावर बॅट्समन चेंज करायचा किंवा नाही हे बॅट्समन चॉईस राहील. हा मुसारने लीगचा नियम आहे. बघूया पुढील चेंडू हाताला जातोय. इथे मात्र डॉट चेंडू निघतोय. फलंदाजाला थांबवलं जातंय. सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. फक्त 5-6 पावलांचा रनअप घेऊन चेंडू मात्र योग्य दिशेने मारला जातोय. टप्पा अचूक ठेवला जातोय. पुढील चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षणाची तिथं फळंबलिंग झाली, नाहीतर इथे मात्र रनआउटच्या रूपाने नक्कीच विकेट मिळाली असती. बघूया अरुण्याचा पुढील चेंडू फलंदाजाला काही समजत नाही. चेंडू खाली राहतोय आणि फलंदाज मात्र मोठ्या फटक्यासाठी जातोय आणि एक एक करून डॉट चेंडू निघतोय. रकान्यामध्ये बिंदी लिहिली जाते. पुढील चेंडू अरुण्याचा सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. कार्पेट खेळून काढला. क्षेत्ररक्षण आहे तिथे. क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव बोलून काढण्याचा टाइम. एक धाव पूर्ण होते आणि सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक अरुण्याच्या माध्यमातून.
थँक्यू डीजे. सुरेख गीत इथं वाजवलं जात आहे. 2 षटकं संपलेत. 11 रन विदाउट लॉस. मोठे फटके मात्र मारू दिले जात नाहीत. फलंदाज मात्र मैदानात. दोन्ही ओपनर सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. आता मात्र रणनीतीमध्ये बदल करण्याची गरज समोरच्या संघाला मोठं आव्हाने द्यावंच लागेल. दोघांची नजर बसलेले, दोघांनी चेंडू खेळून काढलेत. संतोष एस पी किंग संघाकडून तिसरा षटक हाताळण्यासाठी येतोय तो संतोष. बघूया, पहिला चेंडू बाहेर निघाला होता, खेळून काढला, तिथे फील्ड केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि पूर्ण सक्सेसफुल. 2 धावा पूर्ण. शॉर्ट रन, एकच धाव. 12. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर दुसरा चेंडू हाताळला जातोय. पुन्हा एकदा खेळून काढण्याचा प्रयत्न होतोय. फाईन कडे फिल्डर आहेत, तिकडे 2 फिल्डर धावत आहेत. मिस फील्ड होते. मिस फील्डचा फायदा उचलत तिसरी धाव सुद्धा पळून काढली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा दुसऱ्या चेंडूवर. मोठे फटके मारण्यापेक्षा सेफ झोन मध्ये खेळून काढला आणि नक्कीच फायदा मिळाला. 3 धावा. 15 धावा झालेले आहेत. 2 चेंडू, अजूनही 4 चेंडू शिल्लक. प्रेक्षकांना आणि संघाला सुद्धा मोठ्या फटक्यांची अपेक्षा. दोन्ही ओपनर अजूनही मैदानात आहेत, त्याच्यामुळे नक्कीच मोठे फटके बघावेस मिळतील असे आमची सुद्धा अपेक्षा आहे. बघूया, पुढील चेंडू फुल टॉस घेतलाय, क्षेत्ररक्षक खाली आणि झेल बाद होतोय. ते फलंदाज, लेफ्ट हँडेड फलंदाज माघारी परततोय. डीजे थँक्यू. असंच म्युझिक चालू राहू दे. रंग माहोल बदलला पाहिजे. सामन्यामध्ये मोठे फटके मात्र येत नाहीत. काहीशी खंत. अक्षय येतोय. राईट हँड बॅट्समन संतोष याचा पुढील चेंडूचा सामना करील. बघूया अक्षय काय कमाल करतोय का. ओपनरांनी आपल्या कामगिरीत चोख बजावली, परंतु मोठे फटके काही आले नाहीत. पुढील चेंडू बाहेर काढला जातोय. गुंगारा देत चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावला. अक्षय मात्र मोठा प्रहार करण्याचा मनसुबा स्पष्ट दिसतोय. बघूया संतोषाचा पुढील चेंडू. चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक धावतोय, पोहोचू शकला नाही. 2 धावा. दोन सामन्यामध्ये ग्राउंडने आपले मात्र रंगरूप दाखवलेत. मोठे फटके जात नाहीत. सकाळचं सत्र असल्यामुळे सुद्धा असं होऊ शकतंय.
बघूया पुढील चेंडू पुन्हा एकदा बाहेर काढला होता, परंतु पंचांनी वाईट घोषित केलाय. चांगला टर्न प्राप्त करतोय संतोष. बघूया पुढील चेंडू पुन्हा एकदा आता मात्र खेळून काढलाय. फायनलीकडे क्षेत्ररक्षक तिथे आहे. दुसऱ्या प्रयत्नात चेंडू फील्ड केला आणि एक धाव पळून काढण्याचा तोपर्यंत वेळ. षटक संपतय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 19 धावा. शेवटचं षटक जे हाणामारीचं षटक असेल, कायच थांबून धरलंय. एकोणीस धावा झाले. 19 शेवटचं षटक. संतोषाने चांगलं षटक हाताळलंय. त्यानंतर मात्र शेवटचा हाणामारीचं षटक घेऊन येतो तो जितेश. बघूया पहिला चेंडू फुल टॉस घेतला आणि फुल टोल वसूल केला जातोय, परंतु नाही, तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि फलंदाज बाद होतोय. माघारी परतावं लागतंय. मोठा प्रहार होता, परंतु चेंडू मात्र सहजासहजी निवास येतोय. ऑनर संघाचा गावदेवी संघाच्या संघ मालक स्वतः येतोय. बघूया पुढील चेंडूचा सामना करेल. खेळून काढलाय लॉंग ऑन वर. क्षेत्ररक्षक खाली. क्षेत्ररक्षकाने मात्र झेल इथे धरणीला दान केले. झेल झाली असती, परंतु मात्र तिथे थोडासा शेताचा बांध असल्यामुळे तिथे नजर हटली आणि मोबदल्यात एक धाव. सामने काहीसे लो स्कोरिंग राहताना दिसत आहेत. बघूया फटके सहजासहजी बाहेर जात नाहीत. पुढील चेंडू जितेश हाताळतोय. समोर आहे सुनील. चेंडू खाली राहिला. लो राहिल्यामुळे बॅट्समनला मोठा फटका मारू दिला जात नाही. चेंडू डॉटच्या स्वरूपाने यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. बघूया पुढील चेंडू पुन्हा एकदा जितेश. फुल टॉस घेण्याचा प्रयत्न. चेंडू बाहेर होता. वाईट घोषित केला जातोय. एक अवांतर धाव मिळते. पुन्हा एकदा सामना करेल सुनील. पुढील चेंडू पुन्हा एकदा बाहेर निघतोय. पंचांचे हात हवेत. अवांतर धावेत भर. वाईट चेंडू. गोलंदाज भरकडलाय. सलग 2 वाईट चेंडू हाताळले जात आहेत. 2 धावेने धाव फलक आकार घेतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र अरुण पष्टे सारखा तिथे जुना जाणता क्षेत्ररक्षक. 2 धावा बोलून काढल्या. तिसरी धाव सुद्धा झाली असती, परंतु दुर्लक्षित झालं. संघाचा ऑनर. या 2 धावा बोलून काढल्या जात आहेत. 24 धावा. आता मात्र फायटिंग स्कोअर पर्यंत मला तरी वाटतंय संघ पोहोचलाय. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. बघूया पुढील चेंडू.
पुन्हा एकदा हात समांतर धाव अवांतर. तिसरा वाईट चेंडू हाताळला जातोय. मोठे फटके येत नाही परंतु शेवटचं षटक आहे. मोठ्या फटक्याची भीती आणि अवांतर चेंडू हाताळण्यास भाग पडतायत. बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा चेंडू वाईट आहे की नाही, वाईट चेंडू दिला जातोय. अवांतर धावेने एक एक का होईना भर पडते. 26 धावा झालेले आहेत. बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा तोच फलंदाज, तोच गोलंदाज. फुल टॉस होता, पायावर जाऊन चेंडू आपटलाय. बघूया पुढील चेंडू हाताळला जातोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू. पंचांचे हात समांतर. धाव आली आणखी एक अवांतर. वाईटच्याच एक्स्ट्रा धावा महागात पडू शकतात. पुन्हा एकदा तीच स्थिती. गाड़ी रूल से भटक गई है. प्लेटफॉर्म पे लाने की जरूरत. शेवटच्या चेंडूसाठी 3 चेंडू हाताळले जातात. खेळून काढलाय कार्पेटच्या सहाय्याने. क्षेत्ररक्षक खाली फ्लॉम्पिंग झाले. मिसफील्ड, मिसफील्डचा फायदा. एक धाव आणखी भेटली. आता मात्र तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता, विकेट थ्रो केले. 2 धाव मात्र जरूर मिळाल्या. गावदेवी संघाच्या 30 धावा झालेले आहेत. 31 धावांचं टार्गेट. हॅलो हॅलो. चालू असलेल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी संघाच्या धावसंख्या झालेले 24 चेंडू आणि 30 धावा आणि एसपी किंग साठी 24 चेंडू आणि 31 धावांचा. अक्षय भोईर पॅव्हलियनशी संपर्क साधा. अक्षय भोईर, अक्षय भोईर. हॅलो हॅलो. दोन्ही संघांना विनंती करतोय, तनिष स्पोर्ट्स, तनिष 11 आणि शिवांश 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे. दोन्ही कर्णधारांनी या. सनी एकतीस धावांचं टार्गेट. एसपी किंग संघाला. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. हॅलो हॅलो. यानंतर होणारी मॅच शिवांश 11 वर्सेस तनिष 11 या दोन्ही संघांची नाणेफेक करतील. मी विनंती करतोय राजेंद्र लाटे यांना का त्यांनी नाणेफेक करायची आहे. बॅट्समन
काटा. नाणेफेक जिंकतोय शिवांश इलेव्हन्स. प्रथम तुम्ही नाणेफेक जिंकलेले काय स्वीकारणार आहेत? नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर तुम्ही प्रथम काय करणार आहात? बॉलिंग. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. समोरचा संघ बलाढ्य संघ आहे. तिथे आयकॉनच असा आहे का एके हाती घेऊन चालणारा सामना आहे. तरी त्यांना किती धावांपर्यंत थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? 30च्या आत. 30 धावांपर्यंत थांबवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. बेस्ट ऑफ लक शिवांश इलेव्हन्स. नाणेफेक तुम्ही हारलात. तुमचा टार्गेट का असेल? 40 ते 45. 40 ते 45 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. सामना चालू होत आहे. 31 धावांचं टार्गेट. मगासचा सामना मात्र 25 धावांवर रोखलं गेलं. 20 मिनिटाच्या आत षटकं पूर्ण झालीच पाहिजेत, अन्यथा फाईन लावलं जाईल. आम्ही थोडस कडू बोलतो, खेळाडूंना बोलतो, परंतु उद्याच्या दिवसात तुमच्या सामने कव्हर झालेच पाहिजेत. जेवढा आपण टाइम वाचवू. 31 धावा करायचे. रुपेश संतोष ज्याने चांगलं षटक हाताळलं होतं, ऑलराऊंडर ओपनिंग साठी येतोय. पहिल्या चेंडूवर बिग हिट, षटकार वसूल. संतोषाच्या बॅट मधून निघालेला पॉवरफुल षटकार. पॉवर प्लेचा फायदा. हेमंत पष्टे यांच्याकडून संतोषाच्या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. असे षटकार मारावे ही त्यांची इच्छा. पहिल्या चेंडूवर षटकार. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, दादू कनू आणि विठी माऊली, आपण आपले खेळाडू जे आहेत ते बाउंड्री लाईनचा ताबा घ्या, जेणेकरून मॅच मध्ये अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे. बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला चेंडू त्वरित मैदानात आला पाहिजे. प्लीज जरा सहकार्य करा. एसपी किंग संघाचा किंग ठरतोय तो संतोष. पहिल्या चेंडूवर भिरकावून दिला, वसूल केला षटकार. दुसरा चेंडू हाताला जातोय. अक्षयच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठा फटका कन्व्हर्ट केला जातोय. षटकारासाठी 6 धावा वसूल. पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक या चेंडूवर हेमंत पाटील यांच्याकडून. जर तिसरा षटकार मारला तर तनिष 11 कडून 500 रुपये आणि प्रति षटकारात 100 रुपये आहेत ते हेमंत पष्टे यांच्याकडून. या चेंडूवर जर लगातार हा तिसरा षटकार जर मारला तर तनिष 11 कडून 500 रुपये. बघूया पुढे चेंडू हिट केलाय. इथे मात्र बॅड लक. चेंडू झाडावर आदळला, अन्यथा षटकारच होता. गुड बॅटिंग, चांगली बॅटिंग केली जाते. जस जसं ऊन तापेल, वातावरण गरम होईल,
तस तशा धावा यायला सुरुवात होईल. वरती खेळ अजून. हा बस. ह्यो कोपरा नाही आला पाहिजे. हा ह्यो यालाच बांधायला लागेल नाही इकडचा दिसणार. लेग बाय जा. वन लेग बाय. बघूया पुढील चेंडूवर एक लेग बायच्या रूपाने धाव आलेली आहे. बक्षीसदात्यांनी खैरात केले संतोषाच्या वर. पुढील चेंडू आता मात्र बीट केला जात आहे. हलकासा अपील सुद्धा पंचांनी मात्र अपील फेटाळून लावला. जाऊ दे आता बस बस तेवढा आता ऊन जायचं. एसपी किंग संघाचा किंग मेकर ठरतोय. पुढील चेंडू मिनी हेलिकॉप्टर उडवलंय. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनवर. फील्ड झाली. एक धाव मात्र रोखू शकला नाही. षटक मार्गस्थ लागतंय. षटक संपतंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 15 धावांची आवश्यकता. जर विकेट गेल्यास सामना फिरू शकतो. मगाशी बघितलेले आहेत. अठरा चेंडू 3 षटके. 18 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता. आणि संतोष सारखा मोठा फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानात पाय रोवून उभा आहे. षटकार लगातार 2 वसूल केले. अरे हा सॉरी दुसरी आता त्याच्यानंतर दुसरी. पहिल्या चेंडूवर झेल होते की काय नाही. इथे चेंडू निघून जातोय डिक्लर झोन कडे. परंतु चेंडू पुन्हा माघारी आला. आउटफील्ड थोडस खराब. एकच धाव. एक धाव मात्र पलून काढली जाते. सागर फलंदाजी मार्कोरे. वैभव डेकोरेटर्स यांच्याकडून षटकारासाठी 100 रुपये पारितोषिक लागलं जात आहे. मुसारने लीगची ही बक्षिसांची खैरात पहिला दिवस गाजवते. आयोजक आणि दर्दी प्रेक्षक. पहिला बॉल सुंदर. निवास गोलंदाजी मार्कवर येतोय. स्पॉन्सर या टीमचा. बघूया षटकार मारू देतोय का थांबवतोय की विकेट पडतोय. सामन्यामध्ये विकेट ही घ्यावीच लागेल. अन्यथा सामना आपल्या हातून निसटू शकतो. निसटू लागलाय. कारण संतोषने जे प्रहार केलेत ते गावदेवी संघाच्या जिवारी लागलेत. बघूया दुसरा चेंडू हाताला जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खाली. क्षेत्ररक्षकाने केली गडबड चूक गोंधळ. झेल केली धरणीला दान. आणि मोबदल्यात मोजल्यात त्या 3 धावा. गोलंदाजाने केलेली मेहनत घालवली शेतात. बघूया आता मात्र स्ट्राईक वर येतोय. ज्याचा खेळ सगळ्यांना आवडला तो संतोष. पुढील चेंडू हाताला जातोय. फिरकीचा जादू. चेंडू फिरवला. संतोष प्रहार करणार होता परंतु गुंगारा देत एवढा सुरेख चेंडू हाताला. संतोषला समजला नाही तर नाही. यष्टी रक्षकाला सुद्धा गुंगारा दिला.
सुरेख चेंडू. अजूनही 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा डॉट चेंडू निघतोय. अपील होतोय. गोलंदाजाने मात्र कसब केलाय. सलग 3 चेंडू सुरेख हाताळलेत, परंतु क्षेत्ररक्षणाची थोडीशी साथ मिळाली नाही. 3 धावा सुद्धा रोखल्या असत्या. डॉट चेंडू निघतोय. बिंदी गेंद की सांगता. 2 बॉल बाकी आहेत. 2 4 बॉल झाला. गोलंदाजीतला दम दाखवला जातोय. कामी स्पॉन्सर करून आपल्या दुसरा षटक हाताळू शकतोय, याच्यातली ताकद दाखवली जाते. संतोष सरकार याने 2 षटकार मारले होते, त्याला थांबवलं जात आहे. इथे मात्र चेंडू मागे जातोय. डिग्लर झोन. नाही एक बॉल आहे अजून. एक बॉल आहे लास्ट बॉल. 22 झाल्या 22. 22 धावा झालेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. एक चांगलं षटक हाताळलं. अजूनही सामना असाच जर षटक हाताळली तर फिरू शकतो. आठ नाही एक आहे ना. ऋतुराज गोलंदाजी मार्कवर येतोय. बघूया पुढील चेंडू खेळून काढलाय. 2 धावा. ऋतुराजाच्या पहिल्या चेंडूवर वसूल केल्या 2 धावा. 24 धावा झालेले आहेत. अजूनही 7 धावांची आवश्यकता. बघूया पुढील चेंडू. मोठा फटका. बिग हिट. सिक्सर. 6 धावा वसूल. पुन्हा एकदा संतोषसाठी 100 रुपये. एक जिंकण्यासाठी एक धावाची गरज. एक धावाची आवश्यकता. एक रन पाहिजे. संतोषाने नाबाद राहत 3 षटकार घेतलेत. शेवटची धाव पाहिजे आणि इथे मात्र संतोष बाद होऊन माघारी परततोय.
संतोषाने आपलं बक्षीस घेऊन जायचंय. संतोष लगेच येऊन आपलं बक्षीस घेऊन जा. खूप सुरेख फलंदाजी केली. बघूया पुढील चेंडू हाताला तो खेळून काढला हलक्या हाताने आणि एस पी किंग मात्र इथे विजयी होतोय. चांगली फाईट केली ती गावदेवी संघाने सुद्धा, परंतु संतोषाने चांगली फलंदाजी करून सामना विजय मिळवलाय. ऋषी आलेला ऋषी. संतोष कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचंय. हा हा काय कोणाकडून? ओके ठीक आहे. हा 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 काय याच मॅचचा बघूया पुढील सामना चालू होतोय. तिथे खाली बॉल आहे तिथे बॉल बॉल येतील बघ. हा एक फेक तिकडं ना तुझ्याकडे ते बॉक्स दे. आयला बॉक्स तिथे ठेव ना तुझ्याकडे.